आहोत जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्याचं कळतंय। श्रीनगरमध्ये सायरन देखील वाजवण्यात आलेत। तर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट करण्यात आलाय। तर पठाणकोट जैसलमेरमध्ये स्फोटांचा आवाज देखील झाल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडून नेमकी कशी खबरदारी घेतली जाते आज? बिलकुल एक स्ट्रॅटेजी पाकिस्तानची समजून घ्यायला पाहिजे। पहिली स्ट्रॅटेजी काय आहे की हल्ला कोणी कुठून केला सुरुवातीला, तर जम्मू मधून केला, काश्मीर मधून सुरुवात केली नाही हल्ल्याला। कारण काश्मीरमध्ये असं म्हटलं जातं की काही सिंपती जी आहे ना ती काश्मीरच्या बाबतीमध्ये पाकिस्तानची आहे। कारण तिथल्या लोकल सपोर्टच्या आधारेच पाकिस्तानचं जे आहे मनसुबे आहेत ते पूर्ण होत आहेत। त्यामुळे काश्मीरच्या जनतेला किंवा तिथल्या लोकांना नाराज न करणं हा प्रामुख्याने मुद्दा घेतलेला आहे। आणि दुसरं म्हणजे की जे काश्मीरमध्ये आहेत त्यांचे अनेक रिलेटिव्ह जे आहेत ते पीओके मध्ये सुद्धा राहतात। त्याच्यामुळं काश्मीरला टार्गेट करण्याच्या ऐवजी जम्मूला टार्गेट करणं हे इझी आहे। कारण जम्मूला जर टार्गेट केलं तर मग वैष्णोदेवीला जाणाऱ्या लोकांना पण एक प्रकारे मेसेज जातो, तिथे अडवलं जातं जम्मूच। कारण ट्रेन जर काश्मीरला जायचं असेल तर ट्रेन फक्त जाते जम्मू मधून, जम्मू पर्यंतच ट्रेन जाते आणि तिथून मग काश्मीरला बाय व्हेकल जे आहे, बाय कार जे आहे ते जावं लागतं। त्याच्यामुळं जो ट्रान्सपोर्ट आहे तो जम्मू पासून आहे, जम्मू एअरपोर्ट सुद्धा आहे। त्यामुळं एअरपोर्ट आहे, रेल्वे आहे, यांना टार्गेट करण्याचं काम जम्मू मधून करण्यात आलेलं आहे। आणि म्हणूनच जम्मू हे तिथे पहिल्यांदा अटॅक करण्यात आलेला आहे। आणि आता काश्मीरमध्ये आता पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे, तिथं अंधार आहे, रस्त्यावर कोणालाही परवानगी दिली जात नाहीये आणि अलर्ट जे आहेत ते ठिकठिकाणी आहेत। आपल्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा काश्मीरमध्ये काय झालेलं आहे तर श्रीनगर मधून त्याची सुरुवात झालेली आहे। कारण श्रीनगर जरी टुरिस्ट प्लेस असलं तरी सुद्धा श्रीनगर मधून मोठा उद्रेक जो आहे तो समोर आपल्याला नेहमी दिसलेला आहे। कारण आपल्याला माहित आहे की गेल्या काही वर्षभरामध्ये तर तिथले तरुण जे आहेत हातामध्ये दगड घेऊन रस्त्यावर उतरत होते। तर ती परिस्थिती आता नाहीये, कारण 370 कलम म्हटल्यानंतर ती परिस्थिती नाहीये। परंतु तरी सुद्धा जे हिस्ट्री शीटर आहेत काश्मीर मधले किंवा ज्यांचं हिस्ट्री आहे की घरामध्ये कोणी ना कोणी मिलिटंट आहे किंवा दहशतवाद्यांना मदत केलेली आहे, अशा लोकांना सुद्धा आता लिस्ट काढून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते किंवा त्यांना ताब्यात घेतलं, नजर कैदमध्ये ठेवलं जातं की जेणेकरून श्रीनगरमध्ये दुसरी कोणती घटना जी आहे ती उद्भवू नये किंवा घातपात घडू नये याच्यासाठी ही काळजी घेतली जाते। श्रीनगरमध्ये मोठा बेस आहे। श्रीनगरमध्ये आपले जे काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत ते CISF असतील, त्याचबरोबर BSF आहे आणि आर्मीचे सुद्धा मोठे बेस आहेत श्रीनगरमध्ये। त्यामुळे तिथे सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं। दुसरे म्हणजे की पेट्रोल पंप आहेत, त्याचबरोबर महत्वाच्या सरकारी इमारती आहेत, त्यांना सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं। CRPF चे युनिट्स आहेत तिथे सुद्धा टार्गेट केलं जाऊ शकतं। आणि त्याचबरोबर जे महत्वाचे जे रस्ते किंवा भुयारी मार्ग आता नवीन बनवण्यात आलेला आहे त्या भुयारी मार्गाला सुद्धा टार्गेट करण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण कुठेतरी वाहतूक थांबवणं, आणि जर वाहतूक थांबवली तर त्याचा परिणाम लष्करावर होतो। कारण लष्कराची वाहतूक सामान्य नेणं, वेपन्स नेणं आणणं, त्याचबरोबर आर्मीसाठी जेवण नेणं आणि आर्मीचे जे प्लाटून असतात किंवा बटालियन असते तर त्यांच्या ड्युट्या संपल्यानंतर ते सुद्धा ड्युटीनुसार त्यांची सुद्धा बदली होत असते। मग अशा वेळी रस्ते अडवणं किंवा रस्त्यावर काहीतरी घातपात करणं आणि संपूर्ण आर्मीची मुवमेंट थांबवणं हा पण एक उद्देश जो आहे तो या माध्यमातून असू शकतो। आणि त्यामुळेच संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। मात्र तरी सुद्धा ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ना ती अतिशय कडक करण्यात आलेली आहे। लाईट सर्व्हिस बंद करण्यात आलेल्या आहेत आणि असं झालेलं आहे की आता की पूर्ण अंधार पूर्ण श्रीनगरमध्ये असं झालेलं आहे। कारण जनरेटरने सुद्धा आता लाईट लावण्याची परवानगी दिली जात नाहीये। जर लाईट लावले तर मात्र दहशतवाद्यांचे जे मुवमेंट आहे ते दिसू शकतात, म्हणून लाईट जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर लाईट बंद करण्याचं दुसरं एक कारण आहे, तिथं जर वीज नसेल तर इंटरनेट किंवा वायफाय जे आहे त्याच्यावर प्रहार करणं हे एक माध्यम आहे। त्यामुळं व्हॉट्सअप असेल किंवा इतर महत्वाच्या इंटरनेटच्या माध्यमातून जे कम्युनिकेशन केलं जातं मिलिटंट सोबत, दहशतवाद्यांसोबत किंवा पाकिस्तान सोबत, तर ते कम्युनिकेशन सुद्धा ब्रेक करणं त्यासाठी ब्लॅकआउट असणं हे महत्वाचं आहे। आणि म्हणूनच पूर्ण जम्मू असेल किंवा काश्मीर आहे, सांबा परिसर आहे, उरी परिसर आहे, श्रीनगर आहे, जैसलमेर, अमृतसर, पठाणकोट या संपूर्ण भागामध्ये ब्लॅकआउट केलेला आहे। फिरोजपूर जो भाग आहे तर तिथं आता आवाज
येत आहेत असं माहिती मिळालेली आहे. आणि हे आवाज वेगवेगळे मिसाईल आहेत आणि त्याचबरोबर जे ड्रोन येत आहेत तर त्या ड्रोनला हाणून पाडणं याचे सुद्धा ते आवाज दिसून येतात. आणि आज जी माहिती मिळाली आहे परराष्ट्र मंत्रालयाकडून आणि त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे त्यानुसार तुर्कीमधून हे संपूर्ण ड्रोन जे आहेत ते मिळाल्याचे दिसून आलेलं आहे. आणि त्यावर ची माहिती जी मिळाली ती ड्रोनचा वापर कशासाठी केला जात होता, कारण ड्रोन वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. एक टेहळणीसाठी, वॉच करण्यासाठी, नजर ठेवण्यासाठी, दुसरं म्हणजेच की कोणतेही सामान घेऊन जाण्यासाठी, मग ते बॉम्ब सदृश असू द्या किंवा दुसरं कोणतीही वस्तू असू द्या, ड्रोननं ते घेऊन दुसरीकडे सुद्धा ब्लास्ट करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने किंवा ड्रोन एखाद्या ठिकाणी आदळून त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. तर अशा पद्धतीने सुद्धा ड्रोनचा वापर करता येऊ शकतो आणि म्हणून ड्रोन हवेतल्या हवेत मारून पाडण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. निश्चितच रामराजे, त्यामध्ये सीमावर्ती भागात ज्या काही घडामोडी घडतायत सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.